हॅलो, नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. तर मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी देवपूजेने झाली आहे. तर लवकर उठून अगोदर झाडून वगैरे काढलं, त्यानंतर देवपूजा केली. सर्वात अगोदर माझी देवपूजा मी अगोदर करून घेते, त्यानंतर बाकीचं काय असेल ते काम करते. ऐ ऐ कुठं झोप आली पिल्लूला? पिल्लूला सकाळी सकाळी झोप आली. हास ग उर्वी. डान्स कसं करते तू? डान्स कसं करते उर्वी? तर इकडे उर्वी आणि श्री दोघं पण खेळत होते. उर्वीला सॅरेलॅक वगैरे करून चारलं, त्यानंतर ती पण खेळायला लागली होती. तर म्हणलं चला तोपर्यंत भाजी वगैरे अगोदरच रात्री थोडीशी नीट करून ठेवली होती मेथीची. पण भेंडी ना जरा अशी सुकल्यासारखीच दिसत होती, म्हणून म्हणलं भेंडीच करून घ्यायची अगोदर, नाहीतर नंतर खराब होऊन जाईल. आणि एका साईडला कणिक वगैरे पण मळून घेतली होती अगोदरच. आणि आज पण ऊन वगैरे भरपूर पडलं होतं छान, म्हणून म्हटलं लवकर काम आवरायचं आणि वरती जाऊन बसायचं थोडा वेळ. तर चला मी पटपट भेंडी वगैरे चिरून ठेवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. व्हेरी गुड. इसे क्या बोलते हैं? ये क्या है? डॉट नहीं, लाइन. स्टैंडिंग लाइन, स्लीपिंग लाइन. अच्छे से लिखना. ये गलत है, रफ करो इसे. दो. काय? आणि मी कामात होते तोपर्यंत श्रीला पण त्याच्या अभ्यासाचीच आठवण झाली. त्याला बॅग दिसली त्याची, तर मागेच लागला, मला अभ्यास करायचा आहे म्हणाला. त्याला अजून स्कूलमध्ये वगैरे घातलं नाही, ट्युशनमध्ये घातलं होतं, पण खूप रडायला लागला म्हणून ट्युशन पण बंद केली, अजून ॲडमिशन घेतलं नाही. तर म्हणलं आता मार्चमध्ये ॲडमिशन वगैरे त्याची चालू होते. त्याचा पप्पा पण इथं नाही, गावाला आहेत म्हणल्यानंतर म्हणलं आल्यानंतर ॲडमिशन घ्यायचं. जाऊया का आपण छतावर? तू येणार का श्री? काय करणार आहे? काय खेळणार? आज पण ऊन पडलेलं आहे आणि वारं पण सुटलं थंड. उर्वी कुठं आले पिल्लू? श्री गप ना. श्री खराब होईल ना. काय म्हणते पिल्लू? काय म्हणते? मामा कुठं आहे मामा? और काय म्हणते? काय बोलती ग? काय ऐ ग? मारती मला, मारती पिल्लू. तर जरा वेळ वरती जाऊन आलो, जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला. त्यानंतर म्हणलं घरातली थोडीशी साफसफाई करायची. साफसफाई म्हणजे एवढं पण घाण झालेलं नव्हतं, की थंडीमुळं ना काय होतं आहे, सगळ्या घरात म्हणजे असं बुरशी लागल्यासारखं होतं आहे. एवढी थंडी असते ना, त्यामुळं मग ते जास्त वेळ नाही उघडलं, थोडीशी हवा वगैरे नाही लागली की मग ते साफ म्हणजे पुसूनच घेणार आहे फक्त. तर अगोदर म्हणलं वरच्या कप्प्यातलं काढून घ्यायचं सगळं आणि चांगलं असं पुसून घेऊन मग ठेवायचं. तर हे जे वॉटर कूलर आहेत त्यामध्ये मी फक्त न लागणारं सामान त्यामध्ये ठेवते आणि जे लागणार आहे ते वरती ठेवते. आणि एक बॉक्स होता नवीन ज्युसरचा, तो पण तिथेच खाली ठेवला आहे. आणि ह्या बकेटमध्ये काय खायला बिस्किट वगैरे असतील ते ह्या बकेटमध्येच ठेवून टाकते, समोर लगेच घेता येते त्यामुळं. आणि असं स्वच्छ वगैरे करायला कधीतरी टाईम भेटतो,
आणि ह्या दोघांमधून टाईम पण भेटत नाही, त्यामुळं महिन्यातून एकदा दोनदा तरी असं थोडंसं साफ वगैरे करून ठेवते. तर बोलता बोलता माझी इकडची साईड पण साफ करून झाली. थोडासा झाडू मारते आणि नंतर हे बंद करून तिकडची साईड साफ करायला घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही पण. आणि हे वरून पण थोडंसं झाडून घे, कारण धुरळा बसतो ना, झाडून वगैरे काढलं की त्याचा धुरळा वगैरे त्यावर पण बसतो, त्यामुळं ते पण वरून थोडंसं पुसून घेतलं. तर इकडचं पण करून घेतलं अगोदर. ते सगळं साईडला काढून घेतलं, त्यानंतर पुसून घेतलं खालचं थोडंसं. आणि खाली 2 पिठाचे, एक तांदळाचा डबा आहे आणि एक पिठाचा डबा आहे, तो काय फक्त पुसूनच घेतला. आणि बाकीचं काय पुसायचं नव्हतं एवढं, त्यामुळं पटपट झालं ते पण. तर बाकीची साफसफाई करून घेतली, झाडून वगैरे काढून घेतलं. त्यानंतर चहा वगैरे करून पिलो थोडासा. देवाला दिवा अगरबत्ती लावली आणि म्हणलं आता स्वयंपाकाची तयारी तर करायला पाहिजे. तर म्हणलं मसाले भात बनवावा, कारण मला तर मसाले भात खूप आवडतो. आणि आमच्या घरात सगळ्यांनाच भात तरी जास्त लागतोच, पांढरा असो किंवा मसाले भात असो. तर त्यामुळं मी आणि थोडासा जास्त पण करते. आणि मसाले भात केलेल्याचा एक फायदा की भाजी जास्त बनवावी लागत नाही, कारण भाजी पांढरा भात असलं की पांढऱ्या भातासोबत पण भाजी लागते. त्यामुळे मसाले भात केला म्हणजे भाजी थोडीशी कमी केली तर चालते किंवा सुक्की बनवली तरी पण चालून जाते. पण काही म्हणा, इकडच्या साईडच्या भाज्या वगैरे आपल्या गावासारख्या नसते, त्यामुळं किती जरी मसाले वगैरे घाला, काही घाला, पण आपल्या गावाकडच्या भाताची जशी चव लागते तशी ह्याची चव लागतच नाही, वेगळीच लागते. आणि मला तर माझ्या आईच्या हातचा मसाले भात खूप खूप म्हणजे खूप आवडतो. आणि कसं त्यात आमची आई काय करते, लवंग, दालचिनी आणि मिरे, लसूण, जिरे सगळं असं एकत्र घेऊन असं खलबत्त्यात कुटून त्यामध्ये त्याची फोडणी देते. तो पण खूप छान लागतो भात. तुम्ही पण करून बघा एकदा. तर चला मग भात पण बनवून घेते पटपट, त्यानंतर कणिक पण मळायची आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटकन. बाय.